हॅलो हाय नमस्कार. आज ना सायंकाळी होतं आमच्या सोसायटीमध्ये होतं सायंकाळचा प्रोग्राम होता. हळदी कुंकवाचा इन्व्हिटेशन होतं सायंकाळी 6चं. तर मग त्याआधीच मी थोडंसं घर वगैरे आवरलं आणि इथे किचनमध्ये आले, कारण श्रीवला दूध गरम करायचं होतं आणि श्रीवला ना दूध प्यायला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिट आरामशीर लागतात. म्हणलं दूध गरम करून घेतलं, थंड होईपर्यंत म्हणलं चहा करून घेऊ. किचनची छोटी मोठी कामं ना आपली आटपून घेऊयात, कारण चहा उकळायला कमीत कमी 7 ते 8 मिनिट लागतात बारीक गॅसवर. आणि तोपर्यंत माझी बरीचशी छोटी मोठी कामं जी आहेत, भांडे वगैरे थोडीफार लावणं, दूध गरम करून घेते, श्रीवला छोटी मोठी भांडे ते घासून घेते. तोपर्यंत माझा ना चहा बनवून रेडी होतो. हे म्हणा माझं दररोजचं सायंकाळचं रुटीन आहे. तसं पी पटकन पिशवी. शिव ना दूध अजिबात म्हणजे पित नाही, खूप सतवतो. आणि त्याला दूध पिलं तरी ना त्याची डिमांड अशी असते की थोडंसं मध्ये चहा मिक्स करून देणं. कारण मी 1-2 त्याला हे दिलेलं ना, तेव्हापासून तो म्हणजे म्हणतोय की मला चहा मिक्स केला तरच मी दूध पिणार आहे. कशी मी त्याची सवय ही मोडलेली आहे आणि आता थोडंसं स्ट्रगल आहे, पण तो दूध पितो. मग त्याला मी घेऊन निघाले होते. काही बाई बोलून म्हणजे बाहेर जायचं असं तसं करून त्याला बोलून मी दूध पाजू घातला आणि श्रीवला घेऊन मी निघाले होते हळदी कुंकवासाठी. आणि देवांशना आमच्या आधीच तिथे निघालेला. आज माझे 2 ते 3 म्हणजे होते 6 ते 7च्या टायमिंगमध्ये हळदी कुंकाचे प्रोग्राम. आणि हे ना आम्हाला तुळशीच छान असं रोपटं भेटलेलं आहे हळदी कुंकासाठी वाण म्हणून. आणि घरी येता येता रात्रीचा टायमिंग झालेला 8:10. तर लगेच खिचडी टाकली आणि इथे मी टोमॅटोची चटणी करायला घेतली. तर कसा वाटला आजचा तुम्हाला माझा शॉर्ट नक्की सांगा. भेटते नवीन शॉर्टमध्ये, तोपर्यंत बाय.